आता नागपूरमध्ये सुद्धा अशीच एक केस समोर आली आहे। नागपूर ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येते। आरोपीच्या गाडीमध्ये 32 ग्रॅम अंमली पदार्थ आणि दारूच्या बाटल्या आढळल्यात। तर नागपुरात मद्यधुंद कार चालकाने 3 जणांना उडवलं होतं। यामध्ये एका व्यक्तीसह आई आणि 3 महिन्यांचा चिमुकला सुद्धा गंभीर जखमी झालाय। तर नागपूर शहरातल्या दाटीवाटीचा परिसर असलेल्या झेंडा चौकाजवळ हा अपघात घडला होता। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। गाडी आहे रेनॉल्ट कंपनीची 4 व्हीलर, त्यामध्ये 3 युवक होते आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना उडवले अशी माहिती समोर आली होती। यामध्ये एक महिला आहे, तिचे 3 महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे, त्या तिघांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळाली होती। ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता। दोघं फरार होते, त्यांना परापंचेस आता अटक केली आहे। परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही गांजासारखा दिसणारा सबस्टन्स मिळाला आहे, तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे। तर ते प्रिझ्युम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत। आपण पाहतोय पुण्यानंतर आता नागपूरमध्ये सुद्धा ड्रिंक अँड ड्राइव्ह केस समोर आलेली आहे आणि विशेष म्हणजे या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या यासह अंमली पदार्थ सुद्धा आढळून आलेले आहेत। आरोपीच्या गाडीमध्ये 32 ग्रॅम गांजा आढळून आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता पोलीस अधिक तपास करताय। या कार चालकाने 3 उडवलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना नागपुरात सुद्धा अशाच पद्धतीची जी घटना आहे ती काल रात्री झेंडा चौकामध्ये घडलेली आहे आणि हेच ते अपघातग्रस्त जे वाहन आहे जे सध्या नागपुरातील जे आहे पोलीस स्टेशनमध्ये सध्या ठेवलेलं आहे। या पोलीस स्टेशनमध्ये सध्या जे आहे वाहन पाहता याच कालच्या अपघातात कारणीभूत ठरलं आणि त्यामध्ये 3 पादचाऱ्यांना जे आहे ते जात असताना भरधाव बेधारकपणे वाहन चालवत असताना त्यांना उडवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि जे आहे एक छोटा बाळाचा सुद्धा समावेश होता। यामध्ये सध्या महिला आणि छोट्या बाळावर जे आहे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वाहनाची जी अवस्था झालेली आहे। यामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा आहे। पोलिसांनी जप्त केलेल्यामध्ये 2 दारूच्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या सुद्धा मिळाल्या, तसंच 32 ग्रॅम गांजा सुद्धा यामध्ये जप्त झाल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे। NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। बेधारकपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशा पद्धतीचा तो गुन्हा होता आणि कदाचित प्राथमिकदृष्ट्या तरी याच्यावरून असं दिसतं आहे की यामध्येच दारूचं सेवन केलं गेलं असावं, कारण की त्यासोबत जे आहे खाण्याचा पदार्थ सुद्धा जो आहे तो सुद्धा या वाहनामध्ये आपल्याला दिसून येतात। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आज आरोपींना जे आहे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर।